श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात ही सगळं काही काम झाल्यानंतर केली. सगळं काम झालं तर पण माझी देवपूजा राहिली होती आणि 8 वाजले होते. नागवेलीच्या पानाचं झाड बघा किती छान असं आलं आहे आणि मी ही झाड नर्सरीतून आणल्यावर खूप छोटं असं होतं आणि आता छान असं त्याला पानं येत आहेत. तर आपण जे काही रोप लावतो आणि ती जर छान वाढत असेल तर खूप मनाला आनंद वाटतं बघा, प्रसन्न वाटतं. सकाळी सकाळी मी त्या झाडाला बघते तर मला खूप छान असं वाटतं आणि एकदम नवतेदार झाड येत आहे. तर आज होता वैभवलक्ष्मीचा शुक्रवार. सगळी काही पूजा करून घेतली, देव स्वच्छ करून घेतले, सगळी काही सेवा बाकीची झाली, देवपूजा वगैरे झाली, पण कुंचम सेवा राहिली होती. कुंचम सेवा करत होते. म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं. कुंचम सेवा का करावी, तर कुंचम सेवा ही आपल्या घरामधली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि जे काय आपण काम करतो त्या कामाला यश येण्यासाठी, आपण जे काही काम करतो बघा प्रामाणिकपणानं, पण त्या कामामध्ये यश यावं, ते काम टिकून राहावं, केलेल्या कामाला बरकत यावी, पैसा खर्च होऊ नये वायपट, घरात भांडण होऊ नये, क्लह होऊ नये, त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते. आणि जिथं भांडणं होत नाहीत, कटकटी होत नाही, वादविवाद होत नाही, तिथं माता लक्ष्मी स्थिर राहते, त्या घरामध्ये प्रवेश करते. आणि जिथं भांडणं होतात, क्लह होतात, तिथं माता लक्ष्मी राहत नाही बघा, तिची बहीण अक्काबाई राहते. त्याकरता कधीही आपल्या घरामध्ये अपशब्द बोलायचे नाहीत. माता लक्ष्मीची जिथं सेवा होते, भगवान विष्णूंची जिथं सेवा होते, तिथं कशाची सुद्धा काहीसुद्धा कमी पडत नाही. म्हणून माता लक्ष्मीची सेवा करावी, भगवान विष्णूंची करावी आणि आपल्या महाराजांची सुद्धा, स्वामी महाराजांची करावी. आता महाराजांची सेवा करतो तर माता लक्ष्मीची पण करावीच लागते, कारण आपल्या घरामधली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तर माता लक्ष्मीची सेवा करावी लागते. जे काय आपण काम करतो त्या कामाला यश येण्यासाठी माता लक्ष्मीच लागते आणि भगवान विष्णूंचीच सेवा लागते. तर बघा, शुक्रवार होता आणि माता लक्ष्मीसाठी मला आज शेवयाची खीर करायची होती. तर शेवयाची खीर करण्यासाठी सर्वात अगोदर थोडंसं तूप टाकलं आणि लालसर लालसर तांबूस कलर येईपर्यंत शेवया भाजून घेतल्या. दूध उकळलं, त्या उकळत्या दुधामध्ये शेवया टाकल्या आणि छान असं मंद आचेवर बारीक गॅस करून 15 मिनिटं खीर शिजवून घेतली. थोडंसं जायफळ टाकलं आणि 2 विलायचीचे बोंड टाकले आणि अशी शेवयाची खीर करून घेतली. आणि ही जी मी रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे ती ही नवीन आहे. मी पण कधी केलेलं नाही, पण पहिल्यांदाच करत आहे, कारण ही भाजी आहे ना माझी बहीण करते, मी सतत ती भाजी केलेली बघते तिची. तर जिरे मोहरीची फोडणी दिली. आज शुक्रवार असल्यामुळं कांदा लसूण टाकायचा नव्हता फोडणीला, म्हणून जिरे मोहरीचीच फोडणी दिली. याला कांदा लसूणसुद्धा टाकू शकतो, परंतु मला शुक्रवार असल्यामुळं माता लक्ष्मीलाही कांदा लसणाचं नैवेद्य चालत नाही शुक्रवारी, म्हणून जिरे मोहरी आणि टोमॅटो टाकला. छान असं परतून घेतलं आणि जे काय आपण कुरवड्या करतो बघा, त्या कुरवड्याची भाजी करायची होती आज. तर कुरवड्या छान अशा धुवून घेतल्या. अगोदर पाणी टाकून भिजवलं थोडंसं आणि धुवून घेतल्या आणि लाल तिखट संपलं होतं म्हणून मिरच्या थोड्याशा मिक्सरमध्येच बारीक करून घेतल्या आणि धुतलेल्या ज्या काही कुरवड्या आहेत भिजत घातलेल्या 5 मिनिट भिजवल्या होत्या. जो काही चुरा होता, म्हणजे मी आता कुरवड्या केल्या त्याचा चुरा खालचा निघालता, मग हा चुरा ठेवला होता. म्हणलं भाजी करूया, बघू कशी लागते म्हणून. तर खूप छान अशी भाजी झाली होती. जी काय कुरवड्या होत्या ते भिजत घातल्या, ते 5 मिनिट भिजत घातल्या आणि त्या परत पुन्हा सगळ्या काही कढईत टाकल्या आणि सुक्कीच भाजी केली ती बघा. मुलांच्या टिफिनसाठी तर खूप छान आहे ही भाजी. तर छान अशी भाजी करून घेतली. एकदा नक्की करून बघा आणि मग कमेंट करून नक्की सांगा की ताई भाजी कशी झाली. तर मी तर पहिल्यांदा केली याच्या अगोदर, आता तुम्ही कोणी केली असणार तर मग तुम्हाला माहीतच असणार, परंतु मी मात्र पहिल्यांदा केले होते. तर छान अशी भाजी झाली होती. त्यानंतर परत पुन्हा करून घेतल्या, चपात्या करून घेतल्या माता लक्ष्मीसाठी. नैवेद्यासाठी चपात्या केल्या, कुरवड्याची भाजी केली, खीर केली आणि तोपर्यंत वाजले होते बघा 6. आणि मी सकाळी हळदीचं लेपन केले नव्हते उंबऱ्याला. म्हणलं संध्याकाळी करूया, कारण सकाळी उशीर होत होता आणि देव पण घासायचे होते आणि परत पुन्हा 12 वाजत होते. मग 12च्या पुढून कसं हे करावं म्हणून मी हळदीचं लेपन ठेवलं होतं आणि बाकी सगळी काही सेवा करून घेतली होती. तर बघा 6 वाजले होते, 6 सव्वा 6 झालते आणि वैभवलक्ष्मीच्या व्रताची पोथी वगैरे वाचायचं असतं तर ते 6:30 वाजताच वाचायचं असतं. दिवाबत्तीच्या टायमिंगलाच पोथी वाचायची असते, म्हणून मी आता नैवेद्य काढून घेतला होता. खीर आणि चपातीच घेतली होती फक्त नैवेद्यासाठी. तर कुरवड्याची भाजी वगैरे काही दाखवली नाही माता लक्ष्मीला, खीर आणि चपातीच घेतली होती आणि सगळी काही पूजा करून घेतली, माता लक्ष्मीची सेवा करून घेतली आणि त्यानंतर आरती केली.
माता लक्ष्मीची, महाराजांची, दत्तप्रभूंची आरती केली. बघा तुम्ही सुद्धा जेव्हा आपण सेवा करतो, जेव्हा आपण पूजा अर्चा करतो, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये पूजा अर्चा होते त्या दिवशी इतकं छान वाटतं, प्रसन्न वाटतं. त्या दिवसाचा दिवस खूप छान असा वाटतो. तर माझी आता स्वामी महाराजांची सुद्धा सेवा चालू आहे. स्वामी चरित्र सारामृत मी अगोदरच वाचलं होतं. माझा स्वयंपाक झाल्या अगोदर मी स्वामी चरित्र सारामृत वाचून घेतलं आणि मग हळदीचं लेपन केलं होतं. 5 वाजता माझा स्वयंपाक झाला होता. 4 ते 5 1 तासात स्वयंपाक करून घेतला आणि 1 तासात स्वामी चरित्र सारामृत वाचून घेतलं आणि त्यानंतर परत पुन्हा हळदीचं लेपन केलं होतं. तर माता लक्ष्मीची अगोदर अष्टलक्ष्मीचं दर्शन घेतलं, स्वामी स्तवन वाचून घेतलं. बघा अष्टलक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आणि स्वामी स्तवन वाचल्याशिवाय वाचूनच मग दागिन्याची पूजा करायची, तरच त्याचं फळ भेटलं जातं. नाहीतर वैभव लक्ष्मी व्रताचं फळ भेटलं जात नाही म्हणे. बघा आरती केली, सगळी काही सेवा झाली. तर असा होता माझा वैभव लक्ष्मी व्रताचा दिवस, असा गेला शुक्रवार. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.